नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो। पोलीस भरती 2025 तीन महत्त्वाचे अपडेट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि पोलीस भरतीच्या ग्राउंडमध्ये मोठा बदल हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या द्वारे मी तुम्हाला देणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। विद्यार्थी मित्रांनो आपल्या जवळचे पोलीस रिलेटेड कोणतेही जी जाहिरात असतील ते सुटणार नाही आणि कोणतेही अदर जे जाहिराती असतात ते सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुटणार नाही विद्यार्थी मित्रांनो। म्हणून जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राइब करा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जे SRPF मध्ये काय चालू आहे आणि त्यानंतर ग्राउंडचं काय चालू आहे आणि जे भरती मागे काय प्रोसेस चालू आहे ते सुद्धा आजच्या या व्हिडिओच्या द्वारे मी तुम्हाला सांगणार आहे। तर याचं जे ऑफिशियल जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ते सर्वात पहिले मी तुम्हाला सांगून देतोय। तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची पुन्हा बोळवण इथे दिलेली आहे। पोलीस भरतीची पुन्हा बोळवण इथे दिलेली आहे। दिनांक 28 फेब्रुवारीला हे प्रसिद्ध झालेले आहे। इथे बघू शकता राज्य सरकारकडून कार्यवाही नाही असं त्यांनी म्हटले आहे। इथे बघू शकता फेब्रुवारी पर्यंत 2023-24 ची पोलीस भरती प्रक्रिया सुरू होईल। या सरकारी आश्वासनावर असलेल्या उमेदवारांची पुन्हा एकदा बोळवण झाली आहे इथे दिलेलं आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता फेब्रुवारी महिना संपला तरी सरकारने कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। आता फक्त सरकारी आश्वासनावर अवलंबून राहणार नसून सरकारने पोलीस भरतीसाठी लोकसेवा आयोग प्रमाणे वेळापत्रक जारी करावे अशी मागणी उमेदवारांकडून होऊ लागली आहे। अन्यथा आंदोलन करण्याची तयारीही या उमेदवाराने दर्शवली आहे इथे दिलेलं आहे। राज्यात काही काळापूर्वी 22-23 ची पोलीस भरती पूर्ण झाली, त्यानंतर 23-24 ची पोलीस भरती सुरू होण्याच्या प्रतीक्षेत अनेक उमेदवार आहेत। ही भरती करण्याचे आश्वासन महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी दिले आहे। 12 जुलै 2024 मध्ये तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही लवकरच 9,000 इथे दिलेल्या विद्यार्थी मित्रांनो आम्ही लवकरच 9,000 जागांसाठी पोलीस भरती घेऊ असे विधानसभेत सांगितले होते। मात्र या जागांची संख्या आणि तारीख सातत्याने बदलत राहिली आहे। ऑगस्ट महिन्यात दिलेल्या आश्वासनात या भरतीला डिसेंबर महिन्यात सुरू होणार असल्याचे सांगितले होते। त्यानंतर ही भरती फेब्रुवारी 2025 पर्यंत सुरू करण्याचे आश्वासन सरकारने दिले। मात्र शुक्रवारपर्यंत 28 फेब्रुवारी सरकारने यासंबंधी कोणताही शासन निर्णय जारी केलेले नाही इथे बघू शकता। त्याचबरोबर इथे दिलेले त्यांचे आश्वासन 2022 मध्ये 2022च्या इथे बघू शकता तुम्ही 2022च्या पोलीस भरतीसाठी 17 लाखाहून अधिक उमेदवारांनी अर्ज केलेले होते। डिसेंबर 2024च्या आकडेवारीनुसार राज्यातील पोलीस दलात 57,000 पदे रिक्त आहेत। जवळपास 1 लाख नव्या पदांची नवीन निर्मिती करण्याची गरज आहे असे गृहमंत्र्यांनीच डिसेंबरमध्ये स्पष्ट केले होते। 22 जुलै 2024 मध्ये तत्कालीन विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदींनी 25,000 महिला पोलीस भरती करण्याचे आश्वासन दिले। निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत 7,000 जागांच्या भरतीचे नियोजन करण्याचे आदेश गृह खात्याला दिलेले होते विद्यार्थी मित्रांनो। हे ह्या प्रकारच्या या जाहिरातीमध्ये इथे दिलेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो। मुलं जे आहेत जे भरतीचे मुलं आहेत आणि मुली आहेत ते खूप चिडलेले आहे आणि आतापर्यंत शासनाने कोणत्याही प्रकारचा आन्सर दिलेला नाही आणि कोणत्याही प्रकारची ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही विद्यार्थी मित्रांनो। यानंतर तुम्ही बघू शकता ही जी एक जाहिरात आलेली होती, पावसाळ्यापूर्वी मैदानी चाचणी घेणार असे यांनी म्हटले होते, शासनाने म्हटले होते। पण आता मुलांचं यामध्ये क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा सवाल इथे दिलेला आहे। पावसाळ्यापूर्वी मैदानी चाचणी कशी पूर्ण होणार असं क्वेश्चन मुलांनी शासनाकडे केलेलं आहे की जे शासनाने बोलले होते की 10,000 आम्ही वेकन्सी पावसाळ्यापूर्वी आम्ही भरू असे त्यांनी सांगितलेले आहे असे ह्या जाहिरातीमध्ये लिहिले आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता मोदींनी मिद्यांकडून पोलीस भरतीचे गाजर यांनी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही की जे आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी यांच्यासह तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी तरुणांना पोलीस भरतीचे गाजर दाखवले
विद्यार्थी मित्रांनो, हे फक्त आश्वासन देऊन राहिले, पण यांनी कोणत्याही प्रकारची अजूनपर्यंत प्रोसेस केलेली नाही. यानंतर बघू शकता, सभा निवडणुकीपूर्वी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9,000 पदांची भरती लवकरच करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात धुळे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25,000 महिला पोलिसांची भरती करण्याचे आश्वासन दिले. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही घोषणा केली होती. त्यानंतर यांनी बोलले होते की सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत 50,000 भरतीची प्रक्रिया करण्यासाठी नियोजन करण्याचे प्रत्येक विभागाला सांगण्यात आले होते. विद्यार्थी मित्रांनो, याने फक्त आश्वासन केले. देवेंद्र फडणवीस यांनी बोलले होते की 9,000, मोदींनी बोलले होते की 25,000, आणि त्यानंतर जे मंत्रिमंडळ बसलेली होती त्यामध्ये यांनी बोललेले होते 50,000. अशा प्रकारची ही अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो. आणि एक अपडेट मी तुम्हाला अजून सांगतोय की SRPF मध्ये जे जागा आहे ते सुद्धा वाढणार आहे. SRPF मध्ये जे 7 पेक्षा जे जास्त आहे ते कंपनी निर्माण होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. जसं A कंपनी, B कंपनी, C कंपनी, D कंपनी, यामध्ये एक नवीन कंपनी आणखी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण गडचिरोलीमध्ये जे नवीन पोलीस मदत केंद्र आहे ते स्थापित झालेले आहे. त्यासाठी यांना जे पोलीस बल आहे ते जास्त लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. जे पोलीस बळ आहे ते जास्त लागणार आहे, म्हणून यामध्ये जी जागा सुद्धा आहेत ते जास्त वाढणार आहे. 800 ते 850 जागा नवीन इथे ॲड होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ही दुसरी अपडेट होती. जे SRPF मध्ये एक मोठी बंपर वॅकन्सी सुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार आहे समोरमध्ये. त्याचबरोबर तुम्ही आता एक तिसरी अपडेटमध्ये की मुलांचे मेसेज येत होते की सर ग्राउंडमध्ये बदल होणार काय, असं मुलांचं मेसेज येत होते की सर ग्राउंडमध्ये कोणत्या प्रकारचे बदल होणार आहेत का. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय की ग्राउंडमध्ये शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या असं आलेलं नाही आहे, अशी कोणतीही जाहिरात प्रसिद्ध शासनाकडून झालेली नाही आहे की ग्राउंडमध्ये बदल होणार आहे का. पण हे ग्राउंडमध्ये बदल होण्याचं अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे सर्वात पहिले तुम्हाला सांगतो 5 किलोमीटर या 800 मीटर 5 किलोमीटर या 800 मीटर होऊ शकतात हे अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही बघू शकता 2008 आणि 2009 मध्ये सर्वात पहिले 800 मीटर रनिंग होती, नंतर 5 किलोमीटर केली, मग त्यानंतर 1600वर आले आणि आता 1600 चालू आहे. कारण 5 किलोमीटरवर जे रनिंगच्या वेळेस आहे ते मुलं मरण पावले होते, त्याला पाहून त्यांनी विद्यार्थी मित्रांनो ही जी रनिंग आहे ती 1600वर केली आता. पण यावर सुद्धा थोडीशी मुलांना अडचण होत आहे 1600वर सुद्धा. तर हे अपेक्षित आहे की यावर जर शासन काही निर्णय घेते तर सर्वात पहिले तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. पण आता सध्या पोलीस भरतीच्या ग्राउंडमध्ये सध्या कोणताही बदल झालेला नाही विद्यार्थी मित्रांनो. आता सध्या प्रकारचा तर शासनाकडून कोणत्याही प्रकारचा काही अपडेट आलेली नाही. आय होप विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सर्व जानकारी दिली. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि हे आम्हाला अपडेट कुठून येतात, हे आहेत काही आपले लोक, तिथून आपल्याला हे अपडेट येतात विद्यार्थी मित्रांनो. यावर तुम्ही जास्त विचार करू नका. आणि तुम्हाला अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.